Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या क्षणाची तुम्ही अत्यंत आतुरतेने वाट बघत होता, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम की जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाणार आहे 4 मार्क्स साठी 5 मार्क्स साठी, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या वर्ड प्रॉब्लेम कडे आज आपण जाणार आहोत. तर आपण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन लेसन बघितलं आहे प्रॅक्टिस सेट 2.5 पर्यंत डिटेल मध्ये, हा आहे शेवटचा एक्सरसाइज. त्यानंतर हे प्रकरण संपणार आहे. लवकरात लवकर तुमच्यासाठी सायन्सचे व्हिडिओ पण घेऊन येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं ऍप्लिकेशन ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे मॅथ शिकायचं. तुम्ही ते रील्स बघितले ना, फनी रील्स, की अरे तुझ्या आयुष्यामध्ये तू साइन थीटा कॉसचा काय उपयोग झाला, याचा आपल्या आयुष्यात कळत न कळत कुठे ना कुठे उपयोग हा होतच असतो. आपण मॅथ्स मधले ज्या कन्सेप्ट शिकत असतो. सो या क्वाड्रॅटिक इक्वेशन आर युजफुल इन डेली लाईफ फॉर फाइंडिंग सोल्युशन ऑन सम प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स. काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन मिळवण्यासाठी आपल्याला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा उपयोग होत असतो. ती जे वर्ड प्रॉब्लेम आहे, आता हे जे तुमचे प्रॅक्टिस सेट आहे तुमचा पुढचा बघा, काही वर्ड प्रॉब्लेम आहे. आता मला वेळ असता तर मी तुम्हाला सोडून दिले असते, पण मला ज्यावेळेस आपलं सिलेबस कंप्लीट होईल, जर वेळ मिळाला तर तुम्हाला हे पुस्तकात दिलेले वर्ड प्रॉब्लेम सुद्धा कधी कधी एक्झाम मध्ये विचारले जात असतात. आता हा एक छोटासा वर्ड प्रॉब्लेम समजून घ्या. शिकवत नाही मी तुम्हाला, फक्त समजावून सांगते. देयर इज रेक्टँग्युलर ऑनियन स्टोर हाऊस इन द फॉर्म ऑफ मिस्टर रत्नाकर राव ऍट द तिवासा. हे रत्नाकर रावांचं काय आहे, एक स्टोर हाऊस आहे रेक्टँग्युलर शेपचं. द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर बेस इज मोर दॅन इट्स ब्रेथ बाय 7 मीटर. त्यांची जी लेंथ आहे ती ब्रेथ पेक्षा 7 ने काय आहे, मोठी आहे. आणि डायगोनल इज मोर दॅन लेंथ बाय, आणि डायगोनल हे 1 मीटर पेक्षा एकमेकांपेक्षा मोठे आहे. फाइंड द लेंथ अँड ब्रेथ. असे जर ट्रिकी क्वेश्चन्स असेल, हे रत्नाकर रावांचं हे वेअर हाऊस आहे, कांद्याचं शेड म्हणतो किंवा कांदे साठवण्याचं, त्याची मेजरमेंट दिली आहे आणि त्याची एक्झॅक्ट लांबी रुंदीपेक्षा एवढ्यानी मोठी आहे. किंवा त्याचे जे डायगोनल्स आहे, डायगोनल्स म्हणजे आपण काय म्हणत असतो, त्याचे जे कर्ण आहेत ते कर्ण पण एकमेकांपेक्षा 1 मीटरने लहान मोठे असं काहीतरी दिले. एवढ्या साऱ्या कंडिशन मध्ये तुम्हाला त्या वेअर हाऊसची लेंथ आणि ब्रेथ काय आहे, या कांद्याच्या वेअर हाऊसची, ती तुम्हाला फाइंड करायची आहे. मग असे जर ट्रिकी क्वेश्चन असेल तर आपलं डोकं चालणार नाही ना. मग अशा ट्रिकी क्वेश्चन साठी आपलं हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूल्स आहेत किंवा ते जे इक्वेशन आहेत ते बनवून सोडवलेलं कधीही बेस्ट. सो लेंथ बघा कशानेच मिळाली नसते, पण लेंथ मिळाली आहे 12 मीटर आणि ब्रेथ मिळाली आहे 5 मीटर. कशाने आपल्याला हे फाइंड करून मिळालेलं आहे. हे जे फाइंड आहे, लेंथ x+7 कंडिशन दिलेली असतात, त्या कंडिशन आपण हे करायचं असतात. वर्ड प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचे याचे सगळे रूल्स पण तुम्हाला सांगणार आहे, कारण 4 पैकी 4 मार्क्स मिळवायचे आहे तुम्हाला. त्याच्यामुळे बिलकुल हाईगई करायची नाही. मग डायगोनल काय आहे, मग पायथागोरसचं थेरम वापरायचं आणि मग हे सगळं सोल्युशन वगैरे तुम्ही करू शकता. ठीक आहे. असंच एक ट्रेनचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे. अ ट्रेन ट्रॅव्हल्स 360 किलोमीटर विथ युनिफॉर्म स्पीड. तिचा स्पीड दिलेला आहे. द स्पीड ऑफ द ट्रेन इज इन्क्रीज बाय 5 किलो. जर ट्रेनचा स्पीड 5 किलोमीटरने वाढवला. इट टेक्स 48 मिनिट्स लेस टू कव्हर द सेम. तेवढंच अंतर पार करण्यासाठी त्या ट्रेनला 48 मिनिटं कमी वेळ लागणार आहे. फाइंड द इनिशियल स्पीड. मग त्या ट्रेनचा इनिशियल स्पीड किती होता, माय गॉड, कसं काय सॉल्व्ह करणार आहे हे आपण सॉल्व्ह करू शकतो. आपलं डोकं एकदम खोकं होऊन जाणार आहे. तसंच अशा पद्धतीने हे आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनची हेल्प घेणार आहोत. त्याचा इनिशियल स्पीड एक्स मानूया, न्यू स्पीड x+5, त्याच्यानंतर डिस्टन्स काय जे आहे ते, आणि ते सॉल्व्ह करू शकतो अशा पद्धतीने. आणि मग आपल्याला फायनल जो इनिशियल स्पीड आहे तो 45 किलोमीटर. आणि हे आहे तुमचं फायनली प्रॅक्टिस सेट 2.6. हे 2.6 बरंच मोठं आहे, पण शेवटचं आणि खूप महत्वाचं 12 पैकी 12 मार्क्स मिळवून देणार चॅप्टर आहे. अगदी सिम्पल, एकदम मस्त चॅप्टर होते. मला तर खूप आवडलं. तुम्हाला आवडलं का जरा कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. आणि 12 सगळ्यात महत्वाचं काय सगळ्यात महत्वाचं, आपलं जे पहिलं चॅप्टर होतं त्याला 12 मार्क्स होते. आपलं जे दुसरं चॅप्टर होतं त्यालाही 12 मार्क्स. 12 आणि 12 जर परफेक्ट केले तर 24 मार्काचं तुमचं इथेच झालेलं आहे. 2 चॅप्टर मध्ये तुम्हाला 24 मार्क फिक्स पडताय. पेपर आहे तुमचा 40 मार्काचा. 40 मधून जर तुम्हाला 24 मार्क परफेक्ट, 2च प्रकरण झाले, परफेक्ट 24 मार्क येत आहेत तुम्हाला. बाकीचे तर थोडं करूया. मग किती झाले तुमचे, हे इथे झाले तुमचे 10 मधून 4 गेले 6, इथे झाले तुमचे 3 मधून 16 मार्काचा अभ्यास करायचा राहिलाय फक्त. आपला बोर्डाच्या पेपरचा 16 मार्काचा अभ्यास राहिलाय फक्त. जर तुमचे हे 2 चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे व्यवस्थित झाले असतील त्याच विद्यार्थ्यांसाठी बरं का. आणि जे विद्यार्थी आपले DS डिजिटल स्कूलचे व्हिडिओ बघतात त्यांनी तर परफेक्ट
लिनियरचे आणि 12 क्वाड्रॅटिकचे मिळवायचे आहे म्हणजे आहे. ठीक आहे. सो हा तुमचा प्रॅक्टिस 2.6 आहे. 1 2 3 4 माय गॉड 5 6 7 8 9 10 एवढे उदाहरण आहे. काय टेन्शन घेऊ नका. प्रत्येक उदाहरण तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स आणि कधी पेपरला काही याच्या थोड्याशा व्हॅल्यूज वगैरे चेंज करून देतील. इथं 244 इथे काहीतरी वेगळी देतील, काहीतरी वेगळ्या व्हॅल्यू देतील. पण तुम्हाला जर एकदा पॅटर्न समजला तर तुम्ही कुठलंही उदाहरण दिलं तरी छानपैकी सोडू शकतात. सो आपण बघणार आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट 2.6 आणि त्याचं फर्स्ट एक्झाम्पल. स्टुडंट दिस इज युअर फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम. पण हा पहिला वर्ड प्रॉब्लेम आहे. पण वर्ड प्रॉब्लेम मध्ये सगळ्यांचे मार्क जातात. 4 पैकी 4 मिळतच नाही किंवा मध्येच चुकून जात असतात. पण ह्या वर्ड प्रॉब्लेमचे काही रूल्स आहेत. हे रूल्स तुम्ही सगळ्यात पहिले समजून घ्यायचे आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, कुठलाही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तो रीड करायचा आहे. पण कशा पद्धतीने, केअरफुली इतका रीड करायचा. आता समजा काही मुलं काय करतात, एकदा वाचला अर्थ कळलं नाही सोडून देतात. तो एकदा वाचा, दुसऱ्यांदा वाचा, तिसऱ्यांदा वाचा. तिसऱ्यांदा तुम्हाला तो जास्त समजेल आणि तुम्हाला काहीतरी सोल्युशन मिळणार आहे. एकदा वाचला की लगेच वर्ड प्रॉब्लेम कधीच समजत नाही, कधीच समजत नाही. सो त्याच्यामुळे वर्ड प्रॉब्लेम सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय कंडिशन्स काय दिलेलं आहे, कंडिशन अप्लाय, काय अटी शर्ती दिलेल्या असतात. त्या अटी शर्तीनुसार काय करावं लागत असतं, आपल्याला इक्वेशन तयार करावं लागत असतं. त्याच्यानंतर पुढची सगळ्यात महत्त्वाची कंडिशन की हे आपण काय बघतो आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला व्हेरिएबल काय घ्यायचं आहे, ओनली वन व्हेरिएबल घ्यायचं आहे. कोणतं, एक्स घेऊया आपण. एक्स घेतलं तर आपल्याला सोपं राहणार आहे. एक्स मग सगळ्याच्यामध्ये एक्सच घ्यायचं आहे. ठीक आहे. सो एकच व्हेरिएबल घेणार. एक्स घेतलं एक्स घ्या, वाय घेतलं वाय घ्या, एम घेतलं तर एम. फक्त पण सगळ्या पूर्ण इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर जर तुमच्या इक्वेशनमध्ये सम आलं, सम हा शब्द आला, ऑल हा शब्द आला किंवा मोर हा शब्द कुठेही आला, हे लिहून घ्यायचं कुठेतरी. खूप इम्पॉर्टंट सांगते मी तुम्हाला, एवढं डिटेलमध्ये कोणी सांगणार नाही. सम आलं, ऑल आला, मी इम्पॉर्टंट किंवा मोर आला, तुम्ही तिथे काय करणार, तिथे प्लस करायचं. काय करायचं, प्लस करायचं. त्याच्यानंतर समजा तुमच्या इक्वेशनमध्ये लेस आलं, सबट्रॅक्टेड आलं, काय आलं, सबस्ट्रॅक्टेड आलं, रिमेनिंग आलं, रिमेन्स, लेफ्ट आलं, असे शब्द काही आले तर तिथं काय करणार तुम्ही, सरळ मायनस करणार आहात. काय करणार, मायनस. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढचं, जर तुमच्या याच्यामध्ये जर समजा प्रोडक्ट आलं किंवा टाइम्स हा शब्द आला, आता टाइम्समध्ये पण काय येईल तुम्हाला, 2 टाइम्स म्हणजे इंटू 2x, 3 टाइम्स म्हणजे 3x, 4 टाइम्स म्हणजे 4x, 5 टाइम्स म्हणजे 5x, 6 टाइम्स 6x, 7 टाइम्स 7x, 10 टाइम्स 10x, असं करायचं. ठीक आहे. सो हे आलं की तुम्ही मल्टिप्लाय काय करायचं, मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर 7 नंबरचा रूल इथे लिहिते बघा. जर तुमच्या इथे आलं क्वशंट हा शब्द आला, त्याच्यानंतर रिमाइंडर हा शब्द आला किंवा डिवायडेड बाय हा शब्द आला, तर अशा वेळेस काय करा, तुम्ही डिव्हिजन करा. हे सगळ्यात महत्त्वाचे रूल्स तुम्ही हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर लक्षात ठेवायचं आहे. कुठेतरी लिहून घ्या की जे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट होणार आहे कधी, तुमचं हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी. ओके. आता हे रूल्स मी रफ करते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला या वर्ड प्रॉब्लेमकडे जायचं आहे. सगळ्यात पहिला नियम काय सांगितला रे मी, काय सांगितलं, सगळ्यात कमेंट सेक्शनमध्ये लिहा. द प्रोडक्ट ऑफ प्रगतीजेच, प्रोडक्ट काय दिलेलं आहे, प्रोडक्ट शब्द आल्यावर काय सांगितलं तुम्हाला, मल्टिप्लिकेशन घ्यायचं. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ॲगो अँड 3 years. आता मी पहिल्यांदा वाचते बरं का, तुमच्यासारखीच कंडिशन आहे पहिल्यांदा. द प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज इज 2 years ॲगो अँड 3 years, हेन्स इट इज न्यूमरिकली 84 फाइंड. काही समजत नाही मला, पण मग आता फक्त काय समजलं मला पहिले प्रोडक्ट. आता मग प्रोडक्ट कळलं मला. प्रोडक्ट काय असतो, 2 गोष्टींचा गुणाकार असतो. प्रोडक्ट म्हणजे काय, 2 गोष्टींचा गुणाकार आहे, हे समजलं मला. द प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ॲगो, 2 years ॲगो म्हणजे 2 वर्षापूर्वी रे, 2 वर्ष. ॲगो म्हणजे पूर्वी, ॲगो शब्द आला काय लिहायचं, काय लक्षात ठेवायचं, ॲगो लिहून घ्या कुठेतरी. ॲगो आल्या तर पूर्वी लिहायचं आहे. मग 2 वर्षापूर्वी, समजा प्रगतीचं आजचं एज आपण समजा x मानलं, मग 2 वर्षापूर्वी ती किती वर्षाची असेल, x - 2. आता समजा साधी गोष्ट आहे, मी आहे आता 35 yearsची आहे, 2 वर्षापूर्वीची मी किती असेल,
कमी वर्षाची असेल ना, छोटी असेल ना थोडीशी, बेबी नसेल पण थोडी छोटी असेल, 33 इयर्सची असेल, 3 वर्षानंतर काय होणार आहे, 38ची होणार आहे, असं लक्षात ठेवायचं. प्रगती आता जर एक्सची आहे तर 2 वर्षापूर्वी तिचं वय काय असणार आहे, x-2. अँड 3 इयर्स हेन्स, 3 इयर्स हेन्स, हेन्स म्हणजे नंतर, हेन्स म्हणजे काय, नंतर, 3 वर्षानंतर, 3 वर्षानंतर म्हणजे +3. काय करणार, +3. बघा मी वाचते आता, मला अर्थ कळायला लागला. पहिले फक्त मला प्रोडक्ट शब्दाचा अर्थ कळला. प्रोडक्ट कळल्यानंतर म्हटलं अरे प्रोडक्ट 2 गुणाकार असतो, कोणाचा, 2 कुठल्या तरी संख्यांचा असतो आणि काहीतरी उत्तर हे येत असतं. मग मला कळलं, समजा प्रगतीचं एज जर मी x मानलं तर प्रगतीचे एज 2 इयर्स ॲगो. मग ॲगोवरून मी जरा कल्पना केली, ॲगो म्हणजे काय, बॅक जायचं. मग 2 वर्षापूर्वी प्रगतीचं वय काय असेल, x-2. 3 इयर्स हेन्स, 3 वर्षानंतर काय असेल, x+3 असेल. इज न्यूमरिकली 84. ती व्हॅल्यू किती आली, त्यांच्या वयांचा गुणाकार 84 आहे. दोघींचं आत्ताचं वय किती ते काढा. फाइंड हर प्रेझेंट एज. प्रगतीचं आत्ताचं वय किती आहे ते काढायचं आहे. समजलं नसेल तर परत समजावून सांगेल, काही टेन्शन घेऊ नका. आपल्या उदाहरणामध्ये कोण आहे, आपल्या उदाहरणामध्ये एक प्रगती आहे. कोण आहे हमारा एग्जाम्पल में एक प्रगती आहे. छान अशी ही प्रगती आहे. ही काय आहे, आपली प्रगती आहे. तिची अशी मस्तपैकी केस दाखवूया. ही काय आहे, प्रगती आहे. आपल्या उदाहरणामध्ये काय आहे, ही प्रगती आहे. ह्या प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं एज 2 इयर्स बॅक आणि 3 इयर्स. ओके, सो आपण काय करूया, ह्या प्रगतीचं आत्ताचं प्रेझेंट एज x म्हणूया. लेट द प्रेझेंट एज ऑफ कोणाचं रे, प्रगतीचं. प्रगती इज x इयर्स. बाईचं, या प्रगतीचं कोण आहे, ही आहे तुमची प्रगती. तिचं आत्ताचं वय किती मांडलं, हिचं आत्ताचं वय मांडलं x इयर. काय मांडलं, x इयर. 2 वर्षापूर्वी ती किती वर्षाची होती, x-2. 3 वर्षानंतर ती किती वर्षाची होणार आहे, x+3. डायग्रॅमने मस्त लक्षात राहील. ठीक आहे, मग आता कंडिशननुसार पहिले लिहून घेणार आहात. मग ओके, सो 2 इयर्स ॲगो प्रगतीज एज. प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय एज किती असणार आहे तुमचं, x-2. याला इयर्स पण म्हणा, एवढं असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरे पण दिलेलं त्यांनी, 3 वर्षानंतर तिचं वय. देअरफॉर 3 आफ्टर लिहायला पाहतो रे. हेन्स म्हटलं तर चालेल. हेन्स शब्द वापरूया आपण, त्यांनी दिला आहे ना. हेन्स 3 इयर्स प्रगतीज एज. हेन्सचा अर्थ काय होईल, प्लस प्रगतीज एज काय होईल तुमचं, x+3 इयर्स. आता जाणार आहोत त्यांच्या ओरिजिनल कंडिशन, बाय गिवन कंडिशन. तुम्ही दिलेल्या अटीनुसार आता आम्हाला सगळं समजलेलं आहे. आता आम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. काय म्हणतात ते, द प्रोडक्ट, कशाची तरी प्रोडक्ट काहीतरी येते. द प्रोडक्ट ऑफ प्रगती जे 2 इयर्स ॲगो. बाईचं वय किती आहे एवढं आहे. मग ते लिहिलं x-2. ठीक आहे, अँड 3 इयर्स हेन्स, 3 वर्षानंतर किती आहे, x+3. ओके, x+3. न्यूमेरिकली 84. अंकामध्ये किती आहे, 84. तर काढा, आता काढू शकतो ना. आता काय करणार पहिले आपण, आता असं आलंय ना, या ब्रॅकेटने एकमेकांना मल्टिप्लाय करून घेऊ. पहिले काय करूया, या एक्सने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊया. x+3 लिहून घेतला. कळलं का काय केलं, हा x घेतला, या पूर्ण ब्रॅकेटला मी मल्टिप्लाय करते. त्यानंतर याच्यामध्ये काय आहे, हा -2 घेतला आणि या परत पूर्ण ब्रॅकेटला मी काय करते, इथे मल्टिप्लाय करते. इज इक्वल टू 84. समजलं, या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे. मग आता x इंटू x, x², x प्लस साईन ॲज इट इज, x इंटू 3, 3x, -2 ॲज इट इज, -2 इंटू x, -2x, मायनस प्लस बिकम मायनस, 2 3 जा 6, 2 3 जा 6 इज इक्वल टू 84, इज इक्वल टू 84. आता काय आलं, हे लाईक टर्म्स आले.
इसका कुछ तो करते अभी हम. काय करणार, 3x मधून 2x गेले, 1x उरला, प्लस 1x मोठ्या संख्येचं चिन्ह, 1x लिहा किंवा फक्त x लिहा. त्यानंतर -6 आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनला इज इक्वल टू 0 दाखवायचा. हा +84 इकडे जाताना काय झालं तुमचा, -84 इज इक्वल टू 0. देअरफोर वी गेट आवर क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲज आता मिळालं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. -6 -84 काय होईल रे, -6 -84 होणार आहे. मायनस मायनस बिकम प्लस, -90 होणार आहे. किती, -90. आणि अशा पद्धतीने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाल्यानंतर आपण एक्झाम्पल पुढे इझिली सॉल्व करू शकतो. ठीक आहे, इझिली सॉल्व करू शकतो. ओके, प्रगती आहे बाई, ही छोटी प्रगती आपली. ही कोण आहे आपली, ही छोटूशी प्रगती आहे. या प्रगतीचं आत्ताचं एज किती मांडलं, x. ॲगो 2 वर्षापूर्वी बाईचं वय x-2. हेन्स 3 वर्षानंतर तिचं वय x+3. त्याच्यावरून इक्वेशन काय तयार केलं, त्यांचं प्रोडक्ट 84 येतं. ह्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेतलं, असं मिळालं. लाईक टर्म्स जवळ आणले, हे लाईक टर्म्स जवळ आणले, x आला. परत हा इकडे +84, इकडे जाताना -84 आणि मग मायनस. आणि अशा पद्धतीने आपल्याला पहिलं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. आता हे कसं सॉल्व करायचं रे, सोपं आहे, काय टेन्शन घेऊ नका. x² + x - 90. काय, मला तर सोपं फॅक्टरायझेशन मेथड वाटत नाही. अशा 2 संख्या शोधायचा ज्यांचा गुणाकार 90 येईल आणि बेरीज 10 येईल. येतं लक्षात. 90 -90 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि ॲडिशन 10 9 90 येणार आहे. पण मायनस साईन कोणाला द्यायचं, ॲडिशन केल्यानंतर बघा, समजा मी -10 + 9 केलं तर काही -1, पण मला इथे +1 पाहिजे ना, मग नाही चालणार. मग मी समजा 10 - 9 केलं, 10 - 9 केलं तर 1 येईल. सो याला मला प्लस साईन द्यावं लागेल आणि याला मायनस साईन द्यावं लागेल. हे तर मला क्लिअर कट झालं. आता हे तर काही डबल मी परत एकदा सगळं डिटेलमध्ये सांगत नाही म्हणते आणि सगळं परत सांगत असते तुम्हाला मी. ओके, ठीक आहे. मग आता मला फॅक्टर्स पण मिळाले, त्याला मी x जोडून दिला. आता ही फॅक्टरायझेशन मेथड पण माहिती आहे. देअरफॉर x² ह्याच्या ऐवजी काय लिहिणार आपण, ते लिहिणार +10x - 9x, याला गायब करणार आणि -90 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता याचे 2-2चे ग्रुप करा. केले, कॉमन काढा. इथे x आहे, इथे पण x आहे, x कॉमन काढला, याच्यातून x गेला, एक x उरला, प्लस साईन ॲज इट इज, इथे 10 उरला. त्यानंतर -9 इथे पण आहे, 90 इथे आहे, 9ने ह्या 90ला भाग जातो म्हणजे 9 इथे कॉमन निघेल. मग इथे काय उरला, x. एक गणिताचा नियम आहे, ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर ब्रॅकेटमधले सगळे चिन्ह बदलतात, हे तुम्हाला माहिती. सो ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणून इथे हा मायनस साईन, याचं काय होणार तुमचं प्लस. हे जर केलं नाही ना, सगळं उत्तर तुमचं इथे कोलॅप्स. इथं छोटीशी मायक्रो मिस्टेक, सिली मिस्टेक म्हणतात ना, सगळे मुलं इथे ही सिली मिस्टेक करत असतात. मी आता दोन्ही ब्रॅकेट सेम आले पाहिजे ना, मग चिन्ह बदलून घ्यायचे. x+10 दुसरा पण किती आला पाहिजे लक्षात घ्यायचा. हा x+10 आला, दुसरा पण आलाच पाहिजे x+10. सो 9 × 1 = 9, 9 × 10 = 90 इज इक्वल टू 0. आला की नाही, दोन्ही ब्रॅकेट सेम. मग काय करायचं, एकदा ह्या दोघांना एकाच ब्रॅकेटमध्ये ठेवायचं आणि ह्या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये टाकायचं इज इक्वल टू 0. मग आता ऑर करून घेऊया. काय करूया, x+10 इज इक्वल टू 0 और x - 9 इज इक्वल टू 0. सो एक्सची व्हॅल्यू काढणार आहोत 0, +10 इकडे जाताना -10. सो x इज इक्वल टू -10. पहिली एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. दुसरी एक्सची व्हॅल्यू x इज इक्वल टू 0, हा -9 इकडे जाताना +9. सो x इज इक्वल टू 9. आता दोन्ही उत्तर आलेलं आहे. बट इथं एक प्रॉब्लेम आहे. वय कधीही निगेटिव्ह असतं का रे, तुमचं वय निगेटिव्ह आहे का, नाही. मग या प्रगतीचं वय कसं काही निगेटिव्ह असणार आहे. सो -10 हे आन्सर आपल्याला चालणार नाही, बिकॉज एज इज नेव्हर निगेटिव्ह. सो तुम्ही इथे लिहू शकतात. सो x इज इक्वल टू -10 इज नॉट ॲक्सेप्टेबल नाहीये का. शॉर्टकट लिहिते बरं का रे जरा तुम्ही, फुल फॉर्म, बिकॉज एज इज नेव्हर निगेटिव्ह.
ते कधीही निगेटिव्ह नसतं. निगेटिव्ह नसतं तर मग काय आलं? पॉझिटिव्ह. म्हणजे x इज इक्वल टू 9. म्हणजे प्रेझेंट एज काय आहे तुमच्या प्रगतीचं? देअरफॉर फायनल आन्सर मिळालं. देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ प्रगती कोण आहे? आपली ही छोटूशी प्रगती. तिचं किती आलं? 9 इयर्स. 9 वर्ष आलं. 3 मार्क. किती मार्काला आहे? 3 मार्काला. छोटासा सोपासा प्रश्न होता. प्रगती नावाची छोटीशी ही पिल्लू होती. तिचं आत्ताचं वय x मांडलं. 2 वर्षापूर्वी x-2. 3 वर्षानंतर x+3 मांडलं. नंतर मग आता तिचं एज हे सगळं शब्दामध्ये लिहून घेतलं. मग बाय दी गिवन कंडिशन त्यांची जी प्रोडक्ट आहे 2 वर्षापूर्वीच्या वयाची आणि 3 वर्षानंतरच्या वयाची 84 येते म्हणून ती लिहून घेतली. मग ह्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. लाईक टर्म्स आले ते कॅन्सल केले. नंतर हे 84 प्लस होता इकडे जाताना मायनस केला. क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. मग ते मी फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह केला. बेरीज माझी 1 आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन -90 10 आणि 9 घेतलं. मग अशा पद्धतीने मिळालं. मग इथे -10 आलं पण -10 चालणार नाही म्हणून त्याचं कारण पण लिहिलं. नॉट ॲक्सेप्टेबल बिकॉज एज इज नेव्हर निगेटिव्ह. आता आपला आन्सर बरोबर आहे की नाही? टॅली करायचं रे आपल्याला. टॅली करायचंय. कसं काय टॅली करायचं? कसं टॅली करायचं रे? आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या बरं. स्क्रीनशॉट काढून घ्या कुठेतरी. आता हे थोडंसं मी इथलं रफ करते पाहिजे तर. काय आपली कंडिशन? x-2. एक्सची व्हॅल्यू मिळाली ना किती? 9. मग आता आपण 84 येते बघा. इथं x-2 इंटू x+3 इज इक्वल टू 84 येते की नाही बघा ना. x-2 म्हणजे काय रे? x-2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू समजा 9 आली. 9 - 2 केलं इंटू केलं आणि x+3 म्हणजे 9 + 3 यांचा गुणाकार 84 येतो की नाही बघा. 9 - 2 किती रे? 9 - 2 7. 9 + 3 9 10 11 12. 12 7 84 आले ना. 12 7 जा 84 आलं. आपलं आन्सर पण बरोबर आलेलं आहे. टॅली. याला म्हणतो आपण टॅली. टॅली पण झालेलं आहे आपलं आन्सर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 3 मार्कचा खूप सिंपल आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. तो मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. लेट्स सी स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट दिस इज आवर सेकंड वर्ड प्रॉब्लेम. सेकंड वर्ड प्रॉब्लेम आहे हा पण तुम्हाला 3 मार्क्ससाठी एक्झाममध्ये हा विचारला जाणार आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हा थर्ड वर्ड प्रॉब्लेम चला छानपैकी समजून घेऊया. तर काय आहे? सगळ्यात पहिले काय सांगितलं तुम्हाला? कुठलाही वर्ड प्रॉब्लेम दिलेला असेल तर काय करायचं? तुम्ही तो व्यवस्थित रीड करायचा आहे. एकदा रीड करा, 2दा करा, 3दा 4दा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत रीड करा. द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर इज 244. फाइंड द नंबर्स. कुठले तरी नंबर फाइंड करायचे. सम म्हणजे ॲडिशन. आता सम काय असते? 2 गोष्टींचे काय असते? ॲडिशन असते. ती किती आहे त्यांनी दिलेली? 244. इथपर्यंत मला समजलं. तुम्हाला कुठपर्यंत समजलं बघा. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ. स्क्वेअर्स म्हटलंय. स्क्वेअर्स म्हणजे हा स्क्वेअर आला. परत एकदा वाचल्यानंतर काय होते बघा. सम ऑफ 2 संख्यांचा सम ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. आता हे काही समजलं नाही. इव्हन नॅचरल नंबर. हे पर्यंत कळत. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ म्हणून त्याचे स्क्वेअर्स केले. ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर इज 244. आता सगळ्यांना इव्हन. आता कॉन्झिक्युटिव्ह पहिले सगळ्यात पहिले समजून घ्या. या कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले आहे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर मीन्स द नंबर which is used for counting the object. It is also called as the counting numbers or the number which is started from 1 to 3 up to infinity. It is called as the natural number. याला नॅचरल नंबर म्हणत असतो. त्याच्यानंतर पुढचे आहे होल नंबर. होल नंबर मध्ये काय ऍड झाला? 0 1 2 3 4 हे ऍड झाले. हे का सांगते तुम्हाला? या प्रकारचे एक्झाम्पल आल्यानंतर माहिती पाहिजे नॅचरल नंबर म्हणजे काय, होल नंबर म्हणजे काय. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं? कॉन्झिक्युटिव्ह इव्हन. आता कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. आता पहिले इव्हन नॅचरल नंबर समजून घ्या. इव्हन नॅचरल नंबर. पुढचे काय आहे? इव्हन नॅचरल नंबर. इव्हन म्हणजे काय? समसंख्या. समसंख्या. इव्हन नॅचरल नंबर मग समसंख्या 2 4 6 8 10 12. हे आपण काय आहे तुमच्या इव्हन नॅचरल नंबर. मग त्यांनी काय विचारलं? कॉन्झिक्युटिव्ह. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमाने येणाऱ्या. आता याचा अर्थ समजून घ्या. कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. याचा अर्थ काय? कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे जोडी जोडीने येणारे.
इवन नॅचरल नंबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 आणि 4 ही पहिली पेअर आहे, कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहे. त्याच्यानंतर पुढची 4 आणि 6 दुसरी पेअर आहे, 6 आणि 8 दुसरी पेअर आहे, 8 आणि 10 दुसरी पेअर आहे. असे नंबर कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर म्हणजे नॅचरल इवन नंबर काय असतात 2 4 6 8 10 12 14 हे सगळ्यांना माहिती आहे. 49 इवन नंबर हे पण माहिती आहे. आता इवन नंबर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे 2 चा आहे, डिफरन्स कितीचा 2 चा आहे. आता कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे 2 नंतर येणारी 4. समजा एखादी 10 असेल, मग 10 नंतर येणारी पुढची कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर कुठला येणार आहे, त्याच्यात +2 केले, किती आली तुमची 12 आली. समजा एखाद्याने घेतलं 48 घेतली, मग 48 नंतर येणारा पुढचा कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर किती येईल, 48 नंतर 50 येणार आहे. असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजला. हे कुठेतरी लिहून घ्या, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आता परत येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडं. आता उदाहरण थोडंसं क्लिअर व्हायला लागले. सम कोणाची असते, 2 संख्यांची. बेरीज कोणाची असते, 2 संख्यांची कितीतरी असते. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर इज 244. किती आहे, 244. समजा आता आपल्याला इवन नॅचरल नंबर माहिती नाही. समजा आपण पहिली जी संख्या आहे ती x मानली, सपोज x मानली, कॉन्झिक्युटिव्ह लगेच येणारी. मग दुसरी संख्या काय येणार आहे, x+2 येणार आहे. बरोबर आहे ना. समजा ही 2 मानली तर ही किती येणार, 4. पण 4 कशी आली, 2 मध्ये 2 मिळवल्यानंतर काय आले तुमचे, हे 4 आले. म्हणून ही जर पहिली आपण x मानली तर दुसरी काय येईल तुमची x+2. त्या x मध्ये 2 मिळवायचे आहे. तेच तुम्हाला इवन नंबरच्या ऐवजी एक्झाम मध्ये ऑड नॅचरल नंबर विचारले तर हेच येणार आहे. कारण ऑड नंबर मध्ये पण 1 3 5 7 9 11 डिफरन्स बघा कितीचा, 2. याच्यामध्ये +2 करा 5 येतील, याच्यात 2 प्लस करा 7, याच्यात 2 प्लस करा 9, याच्यात +2 करा 11. सो अशा पद्धतीने तुम्हाला उदाहरण कितीही फिरवून जरी आलं तर तुम्हाला जर अर्थ त्याचा माहिती असेल तर तुम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये त्याचं जे आन्सर आहे ते काढू शकतात. एक तर इव्हन नॅचरल नंबर विचारू द्या आणि कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लगेचच जोडीने येणारे. म्हणून आपण पहिली काय करूया, x मानूया. मग दुसरा कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर काय येईल तुम्हाला, काय येणार आहे सांगा तुम्ही मला, x+2. काय येणार आहे, x+2. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, मग आपण सुरू करूया एक्झाम्पलला. लेट द 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर काय मानूया, x आणि x+2. x and x+2 मानले. पुढे काय, बाय द गिवन कंडिशन, त्यांनी दिलेल्या अटीनुसार. बाय दी गिवन कंडिशन, तुम्ही दिलेल्या अटीनुसार. काय आहे तुमची अट, आता हे आपल्याला सोडवायचे 3 मार्क्ससाठी. तुमची अट आहे सम ऑफ. ओके, सम ऑफ केलं, वाचायचं आणि कृती करायची. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर इज 244 इथपर्यंत. आता ह्या डब्यांमध्ये ह्या काय करायचे, आपल्या ट्रायंगल म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू टाकायची आहे. मग सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर. पहिला कॉन्झिक्युटिव्ह नंबर काय म्हणला, x, म्हणून याच्यात x येईल. दुसरा काय म्हणला, x+2 येईल. झालं, आपलं इक्वेशन तयार होणार आहे इथे. ठीक आहे, काय सांगितलं, सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर इज 244. क्लिअर. आता हे सोडूया. आता x चा स्क्वेअर काय येईल तुमचा, x² येईल. आता x+2 स्क्वेअर. आता हा x+2 स्क्वेअर काय करतील काही जण, याला पण स्क्वेअर करतील, याला पण स्क्वेअर करतील. रॉंग आन्सर येणार आहे. असं नाही करायचं. हा आपल्याला फॉर्म्युलाने सॉल्व्ह करायचा आहे. आपला फॉर्म्युला काय आहे, आपला फॉर्म्युला आहे a+b² इज इक्वल टू a² + 2ab + b². आठवते आयडेंटिटीमध्ये हे सगळे फॉर्म्युले आहे. त्याच्यानुसार आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. x+2 स्क्वेअर, इथे तुमचा a काय झाला, x, b काय झाला, 2 झाला. याच्यात फक्त किमती टाका. आता a स्क्वेअर करायचा म्हणजे तुमचा x चा स्क्वेअर करणार, +2 × a करा, a म्हणजे करा तुम्ही x करा, b करा म्हणजे 2 करा, प्लस b चा स्क्वेअर करा म्हणजे 2 चा स्क्वेअर करा. आता सोडवा. x², 2 × 2 = 4x आणि 2 × 2 = 4. इथं मी नाही केलं कारण खिचडी होईल. मग आपण डायरेक्टली आन्सर काढून घेतलं. मग आता ह्या ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर काय आलं, हे आन्सर आलं. हे आपण इथे लिहून घेऊया.
एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 244. ठीक आहे. आता लाईक टर्म करा. हे लाईक टर्म्स झाले इथे. याच्या इथे काहीच नाही म्हणजे इथे 1 आहे, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 + 1 काय झाले तुमचे 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4. हा इकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचे. हा इकडे 244 प्लस आहे, इकडे जाताना मायनस करावा लागेल आणि त्याला इज इक्वल टू 0 आपल्याला दाखवावं लागणार आहे. इथपर्यंत क्लिअर. पहिले काय केलं, 2 कॉन्झिक्युटिव्ह जे नॅचरल इव्हन नंबर आहे ते एक एक्स मांडला, दुसरा x + 2 मांडला. त्यांनी दिलेल्या अटीनुसार बाय द गिव्हन कंडिशन त्यांचा स्क्वेअर, त्यांची सम आपण लिहून घेतली, त्याच्यात किमती टाकल्या आणि इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. त्यानंतर पुढे बघा. आता तुम्ही याचं मायनस करावं लागेल ना आपल्याला. आता 244 प्लस 4 आणि मायनस 244 प्लस मायनस बिकम मायनस. मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा. किती येईल तुमची 244 मधून 4 गेले, किती उरले तुमचे 240 उरले. चिन्ह मोठ्या संख्येचं -240 काय येईल -240. ओके. त्यानंतर हे नीट ऑब्झर्व करा. हा इथे पण 2 आहे, इथे 4 आहे आणि इथे 240 म्हणजे सगळ्यांना 2 ने आपण डिवाइड करू शकतो. म्हणजे आपला आन्सर थोडंसं फटाफट कॅल्क्युलेशनला सोपं जाणार आहे. सो डिवाइड बोथ साइड बाय 2. डिवाइड बोथ साइड बाय 2. दोन्ही साइडला आपण 2 ने डिवाइड करूया. डायरेक्ट करून घेऊया. इथं 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस 240 इज इक्वल टू 0. याला 2 ने डिवाइड केलं, याला 2 ने डिवाइड केलं आणि याला पण 2 ने. 2 कॅन्सल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4 0. सो अशा पद्धतीने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते फायनली मिळालेलं आहे. आता हे तुम्हाला समजलं असेल, हे कुठेतरी लिहून घ्या. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो. आता मी तो रफ करते. मग आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळालं रे इथे. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. हे काय मिळालं फायनली काय मिळालं आपल्याला, आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. बॉक्समध्ये दाखवलं मी ते. आता पुढे जायचं आहे आपल्याला. पुढे आपल्याला काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करूया. फॅक्टर्स किती आले पाहिजे 120, त्याची मल्टिप्लिकेशन आली पाहिजे आणि 2 त्याची ॲडिशन. असे कोण 2 ते फॅक्टर की ज्याची बेरीज तुमची +2 येईल आणि 120 म्हणजे 12 आणि 10 येणार. 12 आणि 10 120. ठीक आहे. मग आता याला प्लस काय मायनस काय +2 आले पाहिजे ना, म्हणून याला प्लस साईन देऊया, याला मायनस देऊया. ठीक आहे. एकाला मायनस जरी दिलं, समजून घ्या बघा, याला जर मी मायनस दिलं काय येईल, मला -120 येणार आहे. यांची जर मी मायनस केली तर माझं +2 आन्सर येत आहे. 12 मधून 2 गेले. पण समजा चुकून जर मी याला ह्याला मायनस दिलं आणि हे केलं, हे वरचं आन्सर तर बरोबर येईल -120, पण हे खालचं चुकेल. त्यांची जेव्हा ॲडिशन करू, 12 मधून 10 गेले 2, चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे -2, म्हणजे इथे रॉंग येईल. ते आपल्याला +2 पाहिजे आहे. त्याच्यामुळे चिन्ह देताना गडबड करायची नाही. ओके. फॅक्टर्स पाडूया. इथे एक्स स्क्वेअर, हा 2x गायब करणार, त्याच्याऐवजी काय करणार आपण, याला x जोडून देणार, याला x जोडून देणार. ती स्टेप लिहिणार. 12x मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. इथे काय होईल तुमचं, काय होईल, आपण 2 हे करतो, भाग करतो. इथे कॉमन काय आला, इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे x आहे, x कॉमन निघाला, इथे x उरला प्लस 12. आता इथे काय आला तुमचा -10 कॉमन आला. आता ब्रॅकेटच्या बाहेर जेव्हा मायनस साईन असतं तर ब्रॅकेटमधले चिन्ह बदलतात. म्हणजे दुसरा ब्रॅकेट पण किती आला पाहिजे, x + 12च आला पाहिजे. हे लक्षात ठेवायचं तुम्ही. ठीक आहे. सो इथे 10 ने या 120ला भाग जाईल. सो 10 1 जा 10, सो x येईल. हा मायनस आहे, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्यामुळे हा मायनसचा प्लस झाला. आणि 10 हाऊ मेनी जा 120, सो 10 12 जा. 10 ला जर आपण 12 ने मल्टिप्लाय केलं तर 120 येणार आहे. ठीक आहे. सो इथे जर 120ला आपण 10 ने डिव्हाइड केलं तर आन्सर किती येईल 12. अशा पद्धतीने इथे काय येईल तुमचं +12 इज इक्वल टू 0. आले का दोन्ही ब्रॅकेट सेम आले म्हणजे वी आर ऑन द राईट ट्रॅक. आपण बरोबर करतो आहोत. ओके. चला आता दोघांच्या ऐवजी आपण एकच याला ब्रॅकेट टाकूया. या दोघांना एकाच ब्रॅकेटमध्ये टाकूया आणि ह्या दोघांना काय करूया, एका ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. दोघांना सेपरेट 0 देऊया. देअरफॉर x + 12 इज इक्वल टू 0 और x - 10 इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो इथे x ची व्हॅल्यू काय येईल रे, मग
0 हा +12 इकडे जाताना -12 सो x इज इक्वल टू -12. पण हे -12 व्हॅल्यू चालणार आहे का? इट इज नॉट ॲक्सेप्टेबल. मायनस व्हॅल्यू चालत नाही बिकॉज इट इज इव्हन नॅचरल नंबर. नॅचरल नंबर हे कधीही निगेटिव्ह नसतात म्हणून. ओके, सो इथे ह्या एक्सची व्हॅल्यू काढूया. -10 इकडे जाताना +10 झाला, देअरफॉर x इज इक्वल टू 10. मग इथे तुम्ही रिझन पण लिहून टाकायचं आहे. -12 इज नॉट ॲक्सेप्टेबल. देअरफॉर -12 इज नॉट ॲक्सेप्टेबल बिकॉज इट इज नॉट नॅचरल नंबर. कारण लिहायचं बिकॉज इट इज नॉट. कारण मॅथ्समध्ये प्रत्येक गोष्टीला कारण लागतं. नॉट नॅचरल नंबर. निगेटिव्ह कधी नॅचरल नंबर नसतो. इथपर्यंत क्लिअर. म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू काय आली? इन शॉर्ट एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची? एक्सची व्हॅल्यू 10 आलेली आहे. एक्सची व्हॅल्यू 10 आलेली आहे. सो फर्स्ट आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर फर्स्ट नंबर मिळालेला आहे. सो फर्स्ट नंबर इज एक्स. फर्स्ट नंबर काय मिळाला तुम्हाला? एक्स. म्हणजेच किती मिळाला? 10 मिळाला. मग सेकंड नंबर काय येईल? सेकंड नंबर काय येईल? x + 2 आहे ना. बघा पहिला काय मांडला आपण? x. दुसरा काय आहे? x + 2. मग x + 2 करूया. x + 2. एक्सची व्हॅल्यू किती आली? 10. 10 + 2 किती आले तुमचे? 12. मिळाला की आपल्याला सेकंड नंबर पण. म्हणजे ते दोन नंबर, ते दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर. देअरफॉर काय विचारलं त्यांनी? फाइंड द नंबर. देअरफॉर द नंबर्स आर 10 and 12. 10 आणि 12 आलेले आहे आमचे नंबर. आता आपला आन्सर बरोबर आले की नाही आपण टॅली सुद्धा करू शकतो. कशा पद्धतीने टॅली करू शकतो बघा. एक्स आणि हे जे इक्वेशन आपण मांडलं होतं याच्यामध्ये तुम्ही टाकून ते टॅली पण करू शकतात. बघा इथे एक्सचा स्क्वेअर, इथे एक्सचा स्क्वेअर करायचा म्हणजे काय करा? इथे 10चा स्क्वेअर करा. इथे x + 2चा स्क्वेअर म्हणजेच किती? 12चा स्क्वेअर करा. त्याचा आन्सर 244 येतं की नाही? मला कमेंट सेक्शन मध्ये लिहा पाहिजे तर. बघा एक्सचा स्क्वेअर किती? 10चा स्क्वेअर किती आला तुमचा? 100. x + 2 म्हणजे 12चा स्क्वेअर किती आला? 144. दोघांची ॲडिशन किती आली? 244. आला की नाही? 244. म्हणजे आपला आन्सर जे आलेलं आहे ते आपण टॅली पण इथे केलेलं आहे. अशा पद्धतीने 3 मार्कचं खूप सिंपल एक्झाम्पल होतं. पहिले कन्सेप्ट समजून घ्या. उदाहरण 2-3 वेळा वाचा. द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ सम म्हणजे ॲडिशन, स्क्वेअर म्हणजे त्याचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर. ओके, ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. मग कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबरचा अर्थ समजून घेतला की 2च्या अंतराने येणारे. तिथेच तुम्हाला ऑड नंबर दिलं असणार तर x आणि x + 2च मानणार आहे. कारण दोघांमध्ये फरक तोच असणार आहे. ती एवढी आहे. मग आपण काय केलं? हे सोडवलं. आपला आयडेंटिटीचा फॉर्म्युला वापरला. त्याच्यानंतर शॉर्टकट करण्यासाठी 2 ने डिवाइड करून घेतलं. शेवटी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. इक्वेशन मिळाल्यानंतर ते फॅक्टरायझेशन मेथड सोपी आहे. पण त्याच्यामुळं तुम्ही म्हणाल कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड किंवा फॉर्म्युला मेथड जरा अवघड लागेल अजून. त्याच्यामुळे सोपं वापरा तुम्ही. मग आपण फॅक्टर्स पाडले. अशा पद्धतीने इथे दिसतंय तुम्हाला हे फॅक्टर्स पाडले. हे फॅक्टर्स आपण इथे टाकले. मग मायनस व्हॅल्यू आली. इट इज नॉट ॲक्सेप्टेबल. कारण मायनस काही तुमचा निगेटिव्ह नसतो. नॅचरल नंबर हा निगेटिव्ह नसतो. आणि मग फर्स्ट नंबर 10 मांडला, दुसरा तुमचा 12 आला आणि ते नंबर्स फायनली आपल्याला 10 आणि 12 मिळालेले आहे. ठीक आहे. आणि टॅली पण करून बघितलं आहे. इन दिस वे दिस इज युअर सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आपलं इथे झालेलं आहे.